अल्पवयीन कंगना ही दिसायला देखणी होती. ती जन्माला आल्यापासून संघर्ष तिच्या नशिबी आला होता. ती 2 वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचे आजारपणात निधन झाले. त्यामुळे ती तिच्या आई व भावासह मामाच्या घरी रावेर तालुक्यात राहायला आली होती. मामा व आईने मिळून तिचे पालनपोषण केले. बघता बघता कॅलेंडरच्या तारखा बदलत गेल्या आणि कंगना मोठी होत होती. ती मामाच्या गावी रावेर तालुक्यात शिक्षण घेत होती. ती 10वीच्या वर्गात शिकत असतानाच गावातील एका मुलासोबत तिची नजरानजर होण्यास सुरुवात झाली. बालवयात ती आणि तो मुलगा असे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. ज्या वयात शिक्षण घ्यायचे असते व जीवनात मोठे होण्याची स्वप्ने बघायची असतात, त्या कोवळ्या वयात 10वीची विद्यार्थिनी असलेली कंगना गावातील विशाल नाव पडलेल्या मुलाच्या प्रेमात पडली. कवळी कंगना आपल्या प्रेमात पडल्याचे बघून तिचा प्रियकर विशाल मनातल्या मनात खुश झाला. रावेर तालुक्यातील ते छोटेसे गाव, त्या गावात एखाद्या मुलीचे मुलासोबत प्रेम प्रकरण सुरू झाले म्हणजे लगेच चर्चेला उधाण येते. मोठ्या शहरात अशी अनेक प्रेम प्रकरणे कुणाला पटकन समजत नाही. मात्र हे प्रेमवीर छोट्या गावात राहत असल्यामुळे त्यांचे प्रेम प्रकरण कंगनाच्या मामाला आणि आईला समजायला वेळ लागला नाही. अवघी 15 वर्षाची आपली मुलगी कंगना हातातून सुटून जाईल हा विचार तिच्या आईला स्वस्थ बसू देत नव्हता. कंगनाच्या आईने हा प्रकार तिच्या भावाला अर्थात कंगनाच्या मामाच्या कानावर टाकला. कंगनाची आई आणि मामा या दोघा भाऊ बहिणीने कंगनाला वेळीच आवर घालण्याचा विचार सुरू केला. तिच्या आईने कंगनाला चांगलेच खडसावले. या वयात मुलीचे पाय वाकडे पडण्याची शक्यता अधिक असते हे तिची आई चांगल्या प्रकारे जाणून होती. त्यामुळे तिने आपल्या मुलीभोवती लग्नाचे कुंपण घालण्याचा विचार सुरू केला. ती अल्पवयीन आहे हे माहिती असून देखील तिच्या आईने तिला लवकरात लवकर लग्न बंधनात अडकवण्याचा विचार सुरू केला. अल्पवयीन कंगनाला पतिरूपी कुंपणात ठेवले म्हणजे ती त्यात सुरक्षित राहील आणि आपली जबाबदारी कमी होईल असे तिच्या आईला वाटत होते. त्या दृष्टीने सक्रिय होत तिने पुढील कामकाजाला वेगाने सुरुवात केली. तिच्या आईने तिला जळगाव येथे तिच्या विवाहित पुतणीकडे राहण्यास आणले. जळगावला विवाहित चुलत बहिणीकडे कंगनाला सक्तीने राहण्याची वेळ आली. आई आणि चुलत बहिणीने डोळे वटारून पाहिल्यामुळे त्यांच्या आदेशाचे गुमानं पालन करण्याशिवाय कंगनाकडे पर्याय नव्हता. ती गुपचूप जळगावला तिच्या विवाहित चुलत बहिणीकडे राहू लागली. कंगना जळगावला राहण्यास आल्यामुळे तिची आणि तिचा प्रियकर विशाल या दोघांची ताटातूट झाली. दोघांची भेट आता होत नव्हती. ती इकडे तर तो तिकडे, अशा अवस्थेत दोघे अस्वस्थ आणि उदास राहू लागले. कंगना अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिची आई आणि चुलत बहिणीने तिच्यासाठी स्थळ शोधण्याची घाई सुरू केली. लवकरच त्यांनी अल्पवयीन कंगनासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील एका तरुणाचे स्थळ शोधून आणले. तिचे त्या तरुणासोबत लग्न ही घाई गडबडीत घरीच गळ्यात फुलार टाकून लावून देण्यात आले. लग्न झाल्यामुळे अल्पवयीन कंगना तिच्या सासरी मुक्ताईनगर तालुक्यात राहू लागली. तिचा नवरा तिच्यासोबत शरीर संबंध करण्यास आतुर झाला होता. त्यामुळे तिचा नकार असला तरी तो समागमासाठी तिच्यावर सक्ती करू लागला. तिचा वारंवार नकार बघून तिच्या पतीने तिला शिवीगाळ व मारहाण सुरू केली. एकंदरीत अल्पवयीन कंगना मोठ्या अडचणीत व संकटात सापडली. आई आणि चुलत बहिणीचे असहकार्य, नवऱ्याचा छळ, प्रियकरापासून झालेली ताटातूट अशा अनेक प्रसंगांना ती तोंड देत होती. अवघ्या 10 ते 15 दिवसात ती सासरी वैतागली. एके दिवशी ती कुणालाही न सांगता संधीचा फायदा घेत एकटीच जळगावला तिच्या चुलत बहिणीकडे निघून आली. मला सासरी मुक्ताईनगर तालुक्यात जायचे नाही असे तिने तिच्या चुलत बहिणीला सांगितले. कंगना एकटीच सासर सोडून जळगावला आल्याचे समजल्यानंतर तिची आई तिची समजूत घालण्यासाठी तिथे आली. सर्वजण तिला सासरी जाण्याची गळ घालत होते. तसेच तिच्या चुलत बहिणीचा दीर तिला सासरी जाण्यासाठी तिला मारहाण करत होता. एकंदरीत कंगना मोठ्या कुंडीत सापडली होती. माहेरी रावेर तालुक्यात अथवा सासरी मुक्ताईनगर तालुक्यात तिची जाण्याची तयारी नव्हती. अशा परिस्थितीत तिने गुपचूप तिच्या प्रियकराला फोन लावून जळगावला तिच्या चुलत बहिणीच्या घरी बोलावून घेतले. तिने फोनवर निरोप दिल्याप्रमाणे
तिचा प्रियकर विशाल तिच्या भेटीसाठी जळगावला आला. कंगनाला मी घेऊन जाण्यास तयार असल्याचे त्याने सर्वांना सांगितले. त्यावर तिच्या चुलत बहिणीच्या नवऱ्याने त्याला सांगितले की आम्ही हिच्या लग्नात 65,000 रुपये खर्च केले आहेत. ते पैसे आम्हाला दे आणि कंगनाला घेऊन जायचे असल्यास घेऊन जा. त्यावर माझ्याकडे एवढे पैसे आता नाही असे विशालने सांगितले. तिच्या प्रियकराने मी थोडे थोडे जसे जमतील तसे तुमचे 65,000 रुपये देऊन टाकील, मात्र कंगनाला माझ्यासोबत पाठवा अशी त्याने विनंती केली. त्यावर कंगनाच्या चुलत बहिणीचा नवरा तयार झाला. त्याने विशालसोबत कंगनाला जाऊ दिले. त्यामुळे कंगना आणि तिचा प्रियकर असे दोघे सोबत घराबाहेर पडले. आता कुठे जायचे असा विचार करत दोघे प्रेमी सोबत निघाले. कंगनाच्या ओळखीच्या व तिच्या नातेवाईकाच्या गावाकडच्या एका महिलेच्या माहेरी दोघे आले. दोघांनी आपल्यावर बेतलेली दर्दभरी कथा त्या महिलेला कथन केली. दोघांची व्यथा ऐकून त्या महिलेने ती राहत असलेल्या भाडोत्री घरात दोघांना आश्रय दिला. मात्र ते घर खूपच लहान असल्यामुळे सर्वजण एकाच खोलीत राहत होते. त्यामुळे कंगना आणि विशाल या दोघांना समागम करण्याची संधी मिळत नव्हती. त्या खोलीत दोघांनी कसेबसे 15 दिवस काढले. त्यानंतर काही दिवसांनी दोघांनी दुसऱ्या गावात 2 खोल्यांचे नवीन घर शोधून त्या ठिकाणी भाड्याने राहायला सुरुवात केली. या खोलीचे घरमालक एका खोलीत तर दुसऱ्या खोलीत विशाल आणि कंगना असे राहू लागले. दिवसा विशाल चटई कंपनीत कामाला जात होता आणि सायंकाळी घरी परत येत होता. या घरात कंगना आणि विशाल यांना शरीर संबंध प्रस्थापित करण्याची संधी मिळाली. या खोलीत दोघांचे जवळपास 3 ते 4 वेळा शरीर संबंध प्रस्थापित झाले. कंगना नवऱ्याला सोडून आल्यामुळे तिचा नवरा तिच्यावर मोठ्या प्रमाणात रागावला होता. मी तुला आणि तुझा प्रियकर अशा दोघांना अद्दल घडवणार असं तो म्हणत होता. कंगना जळगाव येथे महिला सहाय्यता कक्षात मदतीसाठी आणि नवऱ्यापासून विभक्त राहण्याची मागणी करण्यासाठी आली. मात्र चौकशी दरम्यान पीडित कंगना ही अल्पवयीन असल्याची बाब पुढे आली. त्यामुळे तिच्या आईला रावेर तालुक्यातून बोलवण्यात आले. पीडित अल्पवयीन कंगना आणि तिच्या आईला निंबोरा पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्या ठिकाणी पीडित अल्पवयीन कंगनाच्या दुर्दैवी कथेच्या आधारे फिर्याद नोंदवण्यात आली. त्यामुळे या फिर्यादीच्या आधारे तिच्या संमतीविना लग्न लावून देणारी तिची आई, तिची विवाहित चुलत बहीण, तिचा नवरा, तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित करणारा तिचा प्रियकर, तिला आश्रय देणारे घरमालक, तिला घरातून निघून जाण्यास सांगणारा तिच्या बहिणीचा दीर अशा एकूण 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिला छेडणारे आणि तिला मदत करणारे असे सर्वच जण अडचणीत आले आणि त्यांच्याविरुद्ध पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा जळगाव येथे शनीपेठ पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला. शनीपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मंसुरी यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू केला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.